भारतीय सैन्य दलात सामील होण्याचं अनेक जण स्वप्न बघतात, मात्र परीक्षा, ट्रेनिंग आणि यामुळे ते हरतात आणि दुसऱ्या अनेक गोष्टींसाठी ते तयार होतात. भारतीय सैन्य दल असं आहे की जे सैन्य दल प्रत्येक माणसाला वेगवेगळी उर्मी देते. मात्र या सगळ्या कठीण परीक्षा पास करून पुण्यातल्या यशोतेज अकॅडमीतल्या ह्या सगळ्या मुलांनी एक देशात पहिली आली आहे, दुसरी राज्यात पहिला आलाय आणि अर्थातच बाकी सगळ्या मुलांचं हे यश, घवघवीत यश यशोतेज अकॅडमीतल्या या मुलांनी खेचून आणलंय. हेच सगळे मुलं आपल्यासोबत आहेत. माझ्यासोबत देशात पहिली आलेली ऋतुजा आहे. ऋतुजा, यशोतेज मधनं तू सगळं प्रिपरेशन केलं, देशात पहिली आली, काय वाटतंय आज? खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आणि हे सक्सेस फक्त माझं नाहीये, माझे आई बाबा तेजस पाटील सरांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या सक्सेसमध्ये. त्यामुळे आणि असं म्हणजे एकदम एक्सपेक्टेड नव्हतं, म्हणजे चांगला रँक एक्सपेक्टेड होता, पण टॉप 3, टॉप 1 किंवा टॉप 5 असं एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि खूप आनंद होतोय सगळ्यांनाच. तुझा कोणता रँक आहे आणि तू हे कधी ठरवलं होतं की आपण सैन्यातच यायचंय म्हणून? आणि तू स्पोर्ट्समध्ये पण प्रो आहे असं मला कळलं. येस मॅम, तर माझा इंडियामध्ये 27 रँक आला आहे आणि जर मुलींमध्ये बघितलं तर मी भारतात तिसरी आहे. आणि माझं डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचं माझ्या लहानपणीपासून ठरलं होतं. ते माझ्या बाबांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण की ते त्या एरियामध्ये जायचे कामासाठी वगैरे. सो मग त्यांनी मला पासिंग आउट परेडला सुद्धा नेलं होतं. सो तेव्हा तिथे मला आलं की डोक्यात की हो, मला इंडियामध्येच जायचं आहे आणि ही अकॅडमीमध्ये मी पुढे फोर्सेसमध्ये जाईन. सो तसं नेव्ही माझं डिसाईड झालं. आणि हो मॅम, मला स्पोर्ट्सची खूप जास्त आवड आहे, कारण की स्पोर्ट्स अशी गोष्ट की जिथे आपण आपली पर्सनॅलिटी खूप जास्त सुधारू शकतो, तिथे लिडरशिपच्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. सो मला स्पोर्ट्समध्ये आवड आहे की म्हणजे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स म्हणा, आउटडोर स्पोर्ट्स जसं की क्रिकेट, त्याची मी खूप मोठी फॅन आहे. आणि हँडबॉल, फुटबॉल सारखे बाकी स्पोर्ट्समध्ये पण मी डिस्ट्रिक्ट लेवल रिप्रेझेंट केलं आहे माझ्या शाळेला. आणि हा जो आहे तो हिच्यामुळं महाराष्ट्रात मुलांमध्ये दुसरा आलाय. या दोघांची आता टशन सुरू होतं. काय वाटतं, तुझ्या मैत्रिणी पहिल्या हे आणि तुला त्यांच्यामुळे दुसरं यावं लागलंय, अर्थात तुझंही यश घवघवीत आहे. ह्या दोघी मुलींकडे बघून काय वाटतं आणि तुझ्या यशाबद्दल काय वाटतं? पहिलं तर मी प्राऊड आहे खूप की म्हणजे एवढी छान रँक आणलेली आहे. आणि असं काही नाही की ही माझ्यावर गेली, ऍक्च्युली ती डिझर्व करते. म्हणजे तिने पण कष्ट केले, मी पण कष्ट केले, सो शी डिझर्व्स इट. आणि म्हणजे हे खूप प्राऊड फिलिंग आहे. आणि जसं ती सांगितली, ह्याच्या मागे खूप लोकांचं कष्ट आहे. ते 2 वर्ष माझे पण कष्ट होते, माझे मित्र पण होते मला सपोर्ट करायला, पॅरेंट्स होते आणि तेजस पाटील सर, YTची फॅकल्टी, ते सगळी जर्नीमधून मला असे गाईड केले. म्हणून मी आज इथं उभा आहे, रँक 12. कधी ठरवलेलं की आपण सैन्यात जायचं आणि आता भारतीय सैन्याबद्दल काय वाटतं? हे मी ठरलेलो 9वीत मी थोडासा असं कन्फ्युज होतो, बट मला ॲडव्हेंचरची खूप आवड होती. आणि मग माझ्या भावांकडून कळालं की NDA म्हणून एक एंट्री असते आर्मीत जायचं. सो थोडं मी रिसर्च केलं इंडियाबद्दल आणि मला खूप काय कळालं. म्हणलो इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी, तर तिकडे जायला पाहिजे. आणि सैन्यामध्ये ही जो एंट्री आहे, इथे लोक खूप डेव्हलप होतात, नॉट ओनली इन स्पोर्ट्स बट इन एव्हरी ॲस्पेक्ट. की त्यांना जेंटलमॅन कॅडेटच म्हणतात. त्यांनी सगळ्या ॲस्पेक्टमध्ये डेव्हलप होतात ते. सो दॅट्स व्हॉट आय थिंक अबाउट दी आर्मी. अर्थातच 17-18 वयाच्या वयोगटातली ही सगळी मुले आहे. हा पण आहे आपल्यासोबत. तुला काय वाटतं, भारतीय सैन्यात आता तू भरती होणार आहे, कुठली गोष्ट अशी आवडते भारतीय सैन्य दलातली? मी भारतीय सैन्यात म्हटलं तर मी इंडियन एअरफोर्सला जॉईन करणार आहे. आवडतेबद्दल बोललं तर सध्या आपण बघतो की दररोज नवीन नवीन न्यूज येते. आपण हे घेतलं, आपण ते करतोय, आपण नवीन गोष्टी करतोय, बाकीच्यांसोबत कॉम्पीट करतोय. इंडियाची रँक आपण बघतो की तशी पण चांगलीच आहे. मग हे सगळं ऐकत भारी वाटतं की इंडिया करते जे, आता स्वतः पण त्याच्यात जाणार. मग हे सगळं याच्यामुळं भारी वाटतंय. पुढचं काय स्वप्न आहे की एअरफोर्समध्ये जाऊन कुठली पोझिशन गाठायची आहे किंवा काय? एअरफोर्स म्हटलं तर आपल्या डोक्यात येतं विमान चालवायचं. मला पण तेच जेट आहे, राफेल जेट स्वप्न बघितलंय की पुढे जाऊन जे जेट्स येतील, नवीन जेट्स उडवेन मस्त हवेत. ते सगळं हवेत सगळं. क्लासमध्ये कसा असायचा? क्लासमध्ये तर आला तर तेव्हा खूपच एकदम शांत. त्याची रिटर्न क्लिअर झाली तेव्हा पण असं वाटायचं अरे हा पण, म्हणजे मी पण शांतच होती, पण माझ्यापेक्षा पण शांत होता तो. तर मग असं वाटायचं की SSB कसं होणार. पण मग तसंच हळूहळू मेहनत करत गेलो सगळे सोबत आणि मग होऊन गेलो फायनली सगळ्यांचं. आता आम्ही सगळे सोबत जाऊ NDA मध्ये. हा यांचा सिनियर आहे आणि हा पण सैन्य दलात जाणार आहे. ज्युनियर्स आणि सिनियर्स अशी काही खुन्नस होती किंवा ह्या सगळ्यांकडे बद्दल काय वाटतं?
खुन्नस तर बिलकुल नाही. मी आता YTAत आता हे माझं 3रं वर्ष आहे. मी आमच्यासोबत माझे सिनियर आणि ह्यांच्यासोबत पण अशी एकदम स्ट्रॉंग बॉन्डिंग होती. इथं अकॅडमीत पण असं एक इकोसिस्टम होतं की सिनियर ज्युनियर इकोसिस्टम, मग ओव्हर स्टडी अंडर स्टडी अशी कन्सेप्ट होती. त्यामुळे आमच्यात एक ब्रदरचं बॉन्ड झालं. असं नाही की खुन्नस वगैरे असं बिलकुलही नाही. तर ते ब्रदरचं बॉन्ड झाल्यामुळं आता खूप मजा येईल की ह्यांच्यासोबत ट्रेनिंग होणार, ह्यांच्यासोबत सगळं 3 वर्ष काढणार, पुन्हा IMA मध्ये पण आणि पुन्हा सर्व्हिसमध्ये पण सगळे सोबतच असणार. त्यामुळं खूप भारी वाटतं की ज्युनियर सोबत चाललोय आपण आणि त्यांना पण आय गेस वाटत असेल की सिनियर सोबत आपण जाणार आहेत. सो सिनियर सोबत तुम्ही जाणार आहात. आता भारतीय सैन्य दलात आधी मुलींना घेतलं जात नव्हतं, घेतलं असेल तरी खालच्या पोझिशनसाठी घेतलं जात होतं, लॉंग टर्मसाठी त्यांचा विचार केला जात नव्हता. मात्र 75 वर्षाच्या नंतर, साधारण अकॅडमीच्या 75 वर्षानंतर हा निर्णय आला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि तुम्हाला आता त्यात मुली म्हणून संधी मिळत आहेत. या सगळ्या सिनारिओत मुलींबाबत काय वाटतं? एवढे वर्ष त्यांनी मोठ्या लेवलला तुम्हाला जाऊ दिलं नाही किंवा तो निर्णय घेण्यात आला नव्हता का? तर त्यांना बंदी होऊन जर काही झालं तर त्यांच्यावर वेगवेगळ्या अत्याचाराचा विषय असू देत किंवा बाकीच्या कोणत्याही सिनारिओमधनं त्यांना जावं लागू शकतं. आता या सगळ्या सिनारिओकडे बघून काय वाटतं? येस मॅम. तर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टने हा डिसिजन बनवला की मुलींना सुद्धा इंडियाचे दार उघडे असणार आहेत. तर हा मला वाटतं की आतापर्यंतचा बेस्ट डिसिजन होता. कारण इथे मी माझी जरी स्टोरी सांगितली मॅम की माझे बाबा फक्त मुलांनाच बघायचे इंडियामध्ये जेव्हा ते जायचे तेव्हा, सो त्यांना पण एवढं छान वाटतं की हो आता माझी मुलगी पण तिथे जाणार आहे. म्हणून हा असा डिसिजन आहे मॅम की इथे खरं दिसते की इक्वॅलिटी आहे मुलींसाठी. जेवढं मुलंही आपल्या देशाला सर्व्ह करणार आहेत तेवढंच प्राऊडली मुली पण करणार आहेत. आणि मला माहिती आहे की मुली एकदम सक्षम आहेत, त्यांच्यात खूप ताकद आहे, शक्ती आहे आणि ते नक्कीच दाखवतील मॅम. यांची ताकद, शक्ती आणि हे सगळी शक्ती, ताकद त्यांना मोटिवेट करणारे सर इथे आहेत. सर, या मुलांकडे बघून काय वाटतंय आज? आय एम फुल ऑफ एनर्जी. फार जास्त पॉझिटिव्ह फील होत आहे. 2 वर्ष आधी आलेले छोटे छोटे मुलं होते, एकदम काही बोलत नव्हते, इंट्रोवर्ट असतात आपल्या गावाकडचे भरपूर मुलं, त्यांना खोलणं फार महत्वाचं असतं. आणि आता म्हणजे गर्व सोडून मला माझ्याकडे शब्दच नाहीयेत. कारण की भारतातनं पहिलं असू द्या, महाराष्ट्रातनं पहिलं असू द्या, महाराष्ट्रातल्या मुलांमधनं पहिलं असू द्या, सर्व मुलं इथे उभे आहेत. तर आय एम ऑनर्ड की ते असे आहेत. आणि एका शिक्षकासाठी आय गेस दिस इज द ओनली थिंग जी मॅटर करते. कारण की 2 वर्ष शिकवलं, 8-8, 10-10 तास लेक्चर व्हायचे, तिथे हे मुलं बसायचे आणि त्यानंतर स्वतः 12-12 तास अभ्यास करायचे. सोपं नाहीये. पूर्ण भारतात 8 लाख लोकांमधनं पहिलं येणं सोपं नाही. तर यांनी भरपूर मेहनत केली, यांनी ते डिलिव्हर केलं. आता ते देश सेवेत जाओ, देशाची भरपूर नाव मोठं करा. ते काय कधीच एक्सक्यूज देऊ नका आणि दे विल मेक अस ऑल प्राऊड. फार मोठे होतील. जसे सर आहेत तसेच विद्यार्थीही एनर्जेटिक दिसत आहेत आणि अर्थात भारतीय सैन्य दलात जाण्यासाठी तयार दिसत आहेत. मुलींना या सैन्य दलात आधी घेतलं जात नव्हतं, मात्र आता सुप्रीम कोर्टानं मुलींसाठीची ही NDAची जी परीक्षा आहे ती खुली केली आणि या सगळ्या मुली त्या खुल्या दारांना आता भारताची सेवा करण्यासाठी पुढे जाताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.